कन्या राशी 8 ते 14 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य. तुमच्या आयुष्यातील हरवलेला तुकडा सापडणार. या आठवड्यात नियती जोडणार काही अनपेक्षित धागे. नमस्कार कन्या राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात आपण पैसा, प्रेम, नोकरी किंवा नशिबाचे नेहमीचे विषय बाजूला ठेवूया, कारण 8 ते 14 जून 2026 या काळात मुख्य विषय आहे जीवनातील कोडी जुळून लागणे. कन्या राशी, कधी तुमच्या लक्षात आले आहे का की काही घटना घडतात तेव्हा त्यांचा अर्थ लागत नाही, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर समजते की त्या सर्व घटना एकमेकांशी जोडलेल्या होत्या. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही स्वभावाने विश्लेषक आहात. प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याची तुमची सवय असते. तुम्ही तपशील पाहता, निरीक्षण करता आणि सहज कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण या आठवड्यात अशी काही परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे तुम्हाला जाणवेल की जीवनातील काही उत्तरे तर्काने नाही तर अनुभवाने मिळतात. जीवनातील हरवलेले धागे जोडले जातील. गेल्या 1-2 वर्षात तुमच्या आयुष्यात काही घटना घडल्या असतील ज्या त्यावेळी निरर्थक वाटल्या असतील. कदाचित एखादी संधी हातातून गेली, कदाचित एखादी व्यक्ती दूर गेली, कदाचित एखादी योजना अपूर्ण राहिली किंवा एखादा निर्णय चुकीचा वाटला. या आठवड्यात अशा काही गोष्टींचा खरा अर्थ समजू लागेल. तुम्हाला जाणवेल की जेव्हा एखादे दार बंद झाले तेव्हा प्रत्यक्षात तुमच्यासाठी दुसरा मार्ग तयार होत होता. योगायोग वाटणाऱ्या घटना. कन्या राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात काही योगायोग खूप विचित्र वाटू शकतात. एखाद्या व्यक्तीचे नाव वारंवार ऐकू येणे, एखाद्या विषयीची माहिती वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळणे, एखाद्या कल्पनेचा पुन्हा पुन्हा विचार मनात येणे किंवा एखाद्या ठिकाणी अनपेक्षितपणे जाण्याचा योग येणे. सामान्यतः तुम्ही याकडे योगायोग म्हणून पाहाल, पण या आठवड्यात हे योगायोग तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या दिशेकडे ढकलत असू शकतात. काही कन्या राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात विचित्र ओळखीची भावना जाणवू शकते. एखादी परिस्थिती, एखादी भेट किंवा एखादा संवाद असा वाटू शकतो की जणू हे आधीही घडले आहे. अर्थात यामागे गूढ काही असेलच असे नाही, पण याचा अर्थ असा असू शकतो की तुमचे मन एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष वेधलं जाईल. महत्त्वाच्या गोष्टीकडे विशेष लक्ष वेधत आहे. ज्ञानाचा आठवडा. या आठवड्याचा आणखी एक विशेष विषय आहे शिकणे. कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन माहिती, नवीन कौशल्य किंवा नवीन विचारसरणी मिळवण्याची शक्यता आहे. एखादे पुस्तक, एखादा व्हिडिओ, एखाद्या व्यक्तीचे बोलणे किंवा एखादा साधा अनुभव, यातून तुम्हाला अशी कल्पना मिळू शकते जी पुढील काही महिन्यात खूप उपयोगी ठरेल. कन्या राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे निरीक्षण शक्ती. या आठवड्यात इतर लोक ज्या गोष्टी दुर्लक्षित करतील त्या तुम्ही ओळखू शकाल. कोणाचे खरे हेतू, एखाद्या परिस्थितीत लपलेला अर्थ किंवा एखाद्या संधीचे खरे मूल्य, हीच क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवू शकते. कल्पना करा की तुमच्या आयुष्याचा एक नकाशा आहे, पण त्या नकाशावरचे सर्व मार्ग एकाच वेळी दिसत नाहीत. प्रवास करताना नवीन रस्ते दिसत जातात. या आठवड्यात तुमच्या नकाशावरचा एक नवीन मार्ग दिसू शकतो. तो लगेच पूर्णपणे स्पष्ट होणार नाही, पण इतके नक्की की तुम्हाला पुढे कुठे जायचे आहे याचा अंदाज येऊ लागेल. एक महत्त्वाची जाणीव. कन्या राशीच्या अनेक व्यक्तींना या आठवड्यात एक गोष्ट स्पष्ट होऊ शकते. मी ज्या गोष्टी गमावल्या असे समजत होतो त्या प्रत्यक्षात मला योग्य दिशेकडे घेऊन जात होत्या. ही जाणीव मनातील जुना राग, नाराजी किंवा खंत कमी करू शकते. कन्या राशी, तुमच्या आयुष्यातील योग्य वेळ जवळ येत आहे का? थांबलेल्या गोष्टींना मिळणार नवी गती. कन्या राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याबद्दल आणखी एक विशेष गोष्ट दिसून येते. अनेकदा तुम्ही खूप मेहनत करता, नियोजन करता, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करता, पण तरीही काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे पुढे सरकत नाहीत. त्यामुळे मनात प्रश्न निर्माण होतो, मी इतका प्रयत्न करत आहे तरी परिणाम का दिसत नाहीत? या आठवड्याचा गुप्त संदेश याच प्रश्नाशी संबंधित आहे. निसर्गात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. बी पेरल्यावर दुसऱ्या क्षणी झाड उगवत नाही. काही काळ ते जमिनीखाली वाढत असते. बाहेरून काहीच घडत नाही असे वाटते, पण आतमध्ये महत्त्वाची प्रक्रिया सुरू असते. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी सध्या अशाच अवस्थेत असू शकतात. अदृश्य प्रगती आता सुरू होत आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनो, या काळात तुम्हाला असे वाटू शकते की काहीच बदलत नाही, पण प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात अदृश्य पातळीवर प्रगती सुरू आहे. तुम्ही शिकलेले धडे, तुम्ही मिळवलेला अनुभव, तुमच्यात वाढलेला संयम, तुमच्या विचारांमध्ये आलेली परिपक्वता, या सर्व गोष्टी भविष्यात मोठा फरक निर्माण करू शकतात. काही वेळा यश हे एखाद्या मोठ्या घटनेतून येत नाही, ते अनेक छोट्या बदलांचा परिणाम असते. तुमची किंमत आता ओळखली जाईल. कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा पडद्यामागे काम करतात. तुम्हाला गाजावाजा आवडत नाही. तुम्ही कामावर लक्ष देता, प्रसिद्धीवर नाही.
मात्र या आठवड्यात किंवा येत्या काळात तुमच्या एखाद्या प्रयत्नाची दखल घेतली जाऊ शकते. कोणीतरी तुमच्या मेहनतीचे कौतुक करेल, कोणीतरी तुमचा सल्ला मागेल, कोणीतरी तुमच्यावर विश्वास दाखवेल. हे बाहेरून लहान वाटेल, पण तुमच्या आत्मविश्वासासाठी महत्त्वाचे ठरेल. नवीन दृष्टिकोन मिळेल. या आठवड्यात तुम्ही एखाद्या जुन्या समस्येकडे नवीन नजरेने पाहू शकता. पूर्वी जिथे अडथळा दिसत होता तिथे आता संधी दिसू शकते. पूर्वी जिथे निराशा होती तिथे आता शिकण्याची संधी दिसू शकते. हा बदल परिस्थितीत नसून तुमच्या विचारांमध्ये असेल आणि अनेकदा हाच बदल सर्वात शक्तिशाली ठरतो. स्वतःशी एक महत्त्वाचा संवाद. या आठवड्यात काही वेळा स्वतःसाठी काढणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. स्वतःला काही प्रश्न विचारा. मला खरोखर काय हवे आहे? मी कोणत्या गोष्टीसाठी मेहनत करत आहे? मी अजूनही इतरांच्या अपेक्षेनुसार जगत आहे का, की माझ्या मनानुसार? या प्रश्नांची मिळणारी उत्तरे तुम्हाला पुढील मार्ग अधिक स्पष्ट करू शकतात. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही नेहमीच पुढच्या पायरीचा विचार करता. पुढे काय, त्यानंतर काय, अजून काय सुधारता येईल. पण या आठवड्यात विश्व तुम्हाला थोडा वेगळा सल्ला देत आहे. तुम्ही किती दूर यशस्वीपणे प्रवास केला आहे हेही पहा. काही वर्षांपूर्वीचे तुमचे जीवन आणि आजचे जीवन यामध्ये किती फरक आहे याचा विचार करा. तुम्ही अनेक अडचणी पार केल्या आहेत, अनेक अनुभव घेतले आहेत, अनेक वेळा पडून पुन्हा उभे राहिले आहात. हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे. कन्या राशी, या आठवड्यात तुम्हाला एखादी छोटी घटना, एखादा संवाद किंवा एखादा विचार असा मिळू शकतो जो पुढील काही महिन्यांसाठी तुमची दिशा ठरवेल. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे सजगपणे पहा, कारण काही वेळा आयुष्य बदलणारे संकेत मोठ्या आवाजात येत नाहीत. ते शांतपणे येतात आणि नंतर लक्षात येते की त्याच क्षणापासून सर्व काही बदलायला सुरुवात झाली आहे. कन्या राशीसाठी या आठवड्याचा अंतिम संदेश इतकाच की तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय अजून लिहिला गेलेला नाही. सध्या विश्व त्याची तयारी करत आहे. संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. योग्य वेळी तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक जवळ असू शकते.